नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात एका शांत घराबाहेर सुखी संसाराचा मुखवटा होता. पण आत वासनेची अशी आग पेटली होती की जिने नात्याला रक्ताचा रंग दिला. गोष्ट आहे विक्रम आणि सुनीताची. लग्नाला 8 वर्ष झाली पण मूलबाळ नव्हतं. समाजाच्या टिप्पण्यांमुळे घरात रोज भांडणं व्हायची. अखेर डॉक्टरांच्या रिपोर्टने मोठा धक्का दिला. समस्या विक्रममध्ये होती. तो कधीच बाप बनू शकत नव्हता. या न्यूनगंडामुळे विक्रम आतून तुटला. पण खरा थरार तेव्हा सुरू झाला जेव्हा सुनीताचा 18 वर्षाचा देखणा पुतण्या आदित्य सुट्ट्या घालवायला गावी आला. दिवसभर विक्रम दुकानात असायचा आणि घरात फक्त सुनीता आणि आदित्य. एका रखरखत्या दुपारी खोलीतल्या अंधाराचा फायदा घेत सुनीताने वासनेच्या आहारी जाऊन आपल्याच 18 वर्षाच्या पुतण्याला मोहपाशात ओढलं. एका पवित्र नात्याला कलंक लागला. आता रोज दुपारी बंद दाराच्या आड हा उघडा खेळ सुरू झाला. पाप लपत नाही. गावकऱ्यांच्या कुजबुजीनंतर संशयाने वेढलेल्या विक्रमने सापळा रचला. एका दुपारी तो गुपचूप घरी आला आणि मागच्या खिडकीतून जे पाहिलं त्याने त्याचा आत्माच चिरडला. त्याची पत्नी त्याच्याच पुतण्यासोबत अत्यंत नकोशा अवस्थेमध्ये होती. विक्रमने तिथं गोंधळ घातला नाही. त्याच्या डोक्यात सुडाचा ज्वालामुखी धगधगू लागला. काही दिवसातच सुनीता गरोदर राहिली. तिने हे बाळ विक्रमचंच आहे असं सांगून फसवण्याचा प्रयत्न केला. पण तिला काय माहीत होतं की विक्रमला आधीच सत्य माहीत आहे. बाहेर विजा कडाडत होत्या. विक्रमने जेवणात तीव्र गुंगीचं औषध मिसळलं. सुनीता आणि आदित्य गाढ झोपेत गेले. रात्री 2 वाजता विक्रम हातात धारदार कोयता घेऊन आदित्यच्या खोलीत शिरला. त्याने गाढ झोपेत असलेल्या आदित्यच्या गळ्यावर आणि छातीवर सापासप 12 वार केले. खोली रक्तानं माखून निघाली. सकाळी जेव्हा सुनीताला जाग आली तेव्हा समोरचं दृश्य पाहून तिची बोलती बंद झाली. जमिनीवर आदित्याचा छिन्नविच्छिन्न झालेला मृतदेह पडला होता आणि खुर्चीवर रक्ताने माखलेला विक्रम क्रूरपणे हसत बसला होता. तिने जीवाच्या आकांताने माफी मागितली पण विक्रम हसत म्हणाला, तुला मारून मी इतकी सोपी सुटका नाही करणार. तू पोटातल्या अनैतिक बाळासह आयुष्यभर तुरुंगात चढणार आहेस. विक्रमने स्वतःच पोलिसांना फोन केला. आज दोघेही गजाड आहेत आणि त्यांच्या कर्माची शिक्षा भोगत आहेत. मित्रांनो, या भयंकर सोडाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच क्राईम स्टोरीजसाठी कारनामा मराठीला सबस्क्राईब करा आणि फॉलो